आज मला ढोकळा बनवायचा होता म्हणून मी सकाळीच तयारी करून घेतली, कारण ढोकळा बनवण्यासाठी पाऊण तास तरी हा लागतो. म्हणून मी कपडे धुवायच्या अगोदर ढोकळा पूर्ण तयार करून घेतला, वाफवायला ठेवला आणि नंतर मी कपडे धुवायला बसली, कारण की कपडे धुवायला मला सकाळीच खूप एनर्जी असते. नंतर मला कपडे धुवायला अजिबात आवडत नाही, खूप कंटाळा येतो आणि काय होतं, कपडे जर एकदा राहिली की ती दिवसभर वाढतच जातात आणि नंतर एकदमच ढीगच लागतो कपड्यांचा आणि मग मी खूप कंटाळून जाते. त्यामुळे मी उठल्या अगोदर कपडे धुवून घेते. रात्री झोपतानाच कपडे मी भिजायला घालते. तर कपडे धुवून होईपर्यंत ढोकळासुद्धा पूर्णपणे तयार झालेला होता. ढोकळा झाल्यानंतर मी त्याला कढीपत्ता, मोहरी आणि मिरचीची फोडणी घातली. तर आता आम्हाला पुदिन्याची चटणीसुद्धा लागते ढोकळ्याबरोबर खायला, तर इथे मी पुदिन्याची चटणीसुद्धा तयार करायला घेतली. थोडासा पुदिना होता माझ्याजवळ, तर तो पुदिनाही मी घातला आणि थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, 4 पाकळ्या लसणाच्या आणि जरासा तुकडा अद्रकचा आणि फुटाण्याची डाळसुद्धा 1 चमचभर घातली आणि चवीपुरतं मीठ. जरासं पाणी घातलं आणि त्यामध्ये मी लिंबूसुद्धा पिळलं. लिंबूमुळे पुदिन्याच्या चटणीला काळा रंग येत नाही आणि मी घरामध्येच ही चिंचेची चटणीसुद्धा बनवलेली, तर तीसुद्धा मी त्यात ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ढोकळा तयार झालेला आहे. रात्रीचा जो उरलेला भात होता त्यालाच मी आता फोडणी घालत आहे, कारण की माझ्या मुलाला ढोकळा आवडत नाही, त्यामुळे मी त्याला रात्री जो उरलेला भात होता त्यालाच फोडणी घालून त्याला खा म्हटलं, तर तोही बोलला मी खाईन म्हणून. तर ह्यात मी थोडासा कांदा, मिरची आणि कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घालून थोडंसं सोयाबीनसुद्धा मी ह्यात घातलेलं आणि मस्त त्याला फ्राय करून दिला. तसंही खूप दिवसांनी मुलांना असं काही बनवून दिलं की ती मुलंसुद्धा आवडीने खातात. प्रत्येकाच्या घरामध्ये एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला ते आवडत नाही. असं असल्यामुळे प्रत्येकाचं मन राखावं लागतं, प्रत्येकासाठी वेगवेगळं करून द्यावंच लागतं. तर तुमच्याही घरामध्ये असं होतच असेल, रोज सकाळी उठून काय नाश्त्याला बनवायचं, दुपारचे जेवण काय बनवायचं, संध्याकाळचं जेवण काय बनवायचं, हे तर प्रत्येक गृहिणीला टेन्शन असतंच. तर आजची तर नाश्त्याची सोय माझी झालेलीच आहे. तर तुमची झाली का नाही अजून कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुम्ही जर आज काय जे बनवलं असेल ते मी उद्या बनवेल जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं. तर तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घ्या. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.